नमस्कार. असं म्हणतात, की जे आपलं मन विचार करतं ना, ते आपल्या शत्रूंना पण करता येत नाही. आणि आपल्या आयुष्यात जर आपण प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन बघितलं, आपल्या सबकॉन्शियस माइंडचं बघितलं, आपल्या पत्रिकेचं बघितलं किंवा आपण जी काही आपली मानसिक अवस्था बघितली, हे आजूबाजूचं वातावरण बघितलं, तर त्याला एकच गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करते. ती म्हणजे त्या व्हायब्रेशन्सचे तयार झालेले विचार. हेच विचार आपल्याला सबकॉन्शियसली प्रोग्रामिंग करायला मदत करतात. हेच विचार ह्याचा पहिला त्रिकोण जो धर्मत्रिकोण आहे, त्याचं पहिलं घर ज्याला लग्न म्हणतात, ते देखील या विचारांनी तयार होते आणि त्याच्यानी प्रत्येक भावाचा रिझल्ट पत्रिकेत तयार होतोय. किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला जी काही वातावरणातनं इन्फॉर्मेशन्स मिळतेय, ती देखील त्याचं प्रोग्रॅमिंग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या धारणेमध्ये किंवा आपल्या विश्वासामध्ये या विचारांनीच तयार होते. त्यामुळे विचार बदला म्हणजे नशीब बदलेल, असं सद्गुरू वामनराव पैंनी सांगितलेलं आहे. किंवा आज जेवढे पण लॉ ऑफ अट्रॅक्शन्स थेरपिस्ट आहेत, जे कोणी हीलर्स आहेत, ते हिप्नोथेरपिस्ट आहेत, अशा सर्व प्रकारचे जे कोणी तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत, ते आपल्या विचारांवरती काम करतात. त्यामुळे या विचारांवरती कंट्रोल करण्यासाठी, त्यांना रिप्रोग्रॅमिंग करण्यासाठी, त्याच्यातले अडथळे दूर करण्यासाठी आज आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. तर त्याच्यातली पहिली जी टेक्निक आहे ती म्हणजे विचारांमुळे येणारं जे काही डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, ती आपण कशी दूर करायची. त्यासाठी खूप साधं सोपं न्यूरो लँग्विस्टिक टेक्निक आहे. करायचं काय आहे, की आपला एक हात असा उजव्या साईडनी बंद, अर्धा चेहरा त्याच्याने झाकून ठेवायचा, डोळं, चेहऱ्याची अर्धी बाजू, आणि आपल्या डाव्या डोळ्यांनी एकदा वरती बघायचं आहे, मग खाली बघायचं आहे आणि श्वास सोडायचा आहे. बस इतकंच करायचं आहे. जर तुम्हाला खूप एन्झायटी येत असेल, तर ही क्रिया एकदाच किंवा 2 ते 3 वेळा ही क्रिया करायची आहे. बघा, तुम्हाला अगदी रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला त्या एन्झायटीमधनं बाहेर पडल्यासारखं वाटेल. त्याच्यानंतर आपल्याला खूप सारे विचार जे नकारात्मक असतात, जे आपल्याला आयुष्यात काही डिसिजन घेण्यासाठी विरोध करत असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते शेवटी सरेंडर व्हायला भाग पाडतात आणि आपण त्या ॲक्शन्स घेत नाही, ती कृती करत नाही. मग अशा विचारांसाठी काय करायचं आहे, तर यासाठी एक स्विचवर्ड तुम्हाला देतोय. तो स्विचवर्ड आहे कन्सीड, क्लिअर, सेंटर. कन्सीड, क्लिअर, सेंटर. हा स्विचवर्ड काय करेल माहितीये? हा स्विचवर्ड तुम्हाला तुमचे जे काही विचार तुम्हाला आयुष्यात जे तुमच्यासाठी योग्य आहे, ते करण्यासाठी तुम्हाला विरोध करतात आहेत ना, तो विरोध थांबवण्यासाठी हा स्विचवर्ड मदत करेल. तुम्हाला त्या निगेटिव्हिटीपासून बाहेर पडायला हा स्विचवर्ड मदत करेल. मी म्हणतो, या स्विचवर्डचे रोज 1000 ते 2000 जप करायला सुरुवात करा. महिन्याभरातच तुम्हाला ह्याची पॉवर लक्षात येईल. कारण सगळ्यात आधी आपल्याला स्वतःचा विरोध थांबवायचा आहे आणि त्यासाठी हा स्विचवर्ड सगळ्यात बेस्ट वर्क करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक स्विचवर्ड्स आपण समजून घेणार आहोत. हा स्विचवर्ड्स आपल्याला आपल्या विचारांचं जे काही रिपिटेशन आहे ना, म्हणजे बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याकडनं जाणते अजाणतेपणे काही चुकीची कर्म घडतात. काही आपण चुकीचा विचार करतो.
किंवा एखादी अशी परिस्थिती आहे जी आपल्याला विसरायची आहे, एखादं असं केलेलं कोणी काही गोष्ट आहे जी आपल्याला विसरायची आहे किंवा आपल्याला स्वतः काही केलेलं चुकीचं विसरायचं आहे, पण ते आपल्याला विसरताच येत नाही. जेवढं आपण विसरायचा प्रयत्न करतो ना, तेवढीच ती गोष्ट आपल्याला आणखीन विचारामार्फत समोर येऊन आपल्याला सतावत राहते. आपण त्याच्यातनं बाहेरच पडत नाही काही केल्या. आपण त्याच्यासाठी मग परमेश्वराचा धावा करतोय, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती होत नाही. मग त्यासाठी कुठला स्विचवर्ड आहे? तर त्यासाठी स्विचवर्ड आहे व्हाईट चेस्टनट, वॉलनट, क्रॅब ॲपल. व्हाईट चेस्टनट, वॉलनट, क्रॅब ॲपल. हा स्विचवर्ड जो आहे ना, हा तुम्ही सतत चॅन्ट करत राहायचा आहे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर. किंवा तुम्हाला जे निगेटिव्ह थॉट्स खूप सतवतात, जे तुम्हाला विरोध करतात आहेत आणि एखादा निगेटिव्ह थॉट सतत तुम्हाला तुमच्या समोर येऊन तुम्हाला खूप सतवतोय, तर तुम्ही दोन्ही स्विचवर्ड्स स्टेप बाय स्टेप चॅन्टिंग करू शकता. म्हणजे 500 वेळा तो स्विचवर्ड चॅन्ट करा आणि 500 वेळा हा स्विचवर्ड चॅन्ट करा. महिनाभर हा प्रयोग सातत्याने विश्वासाने करून बघा. तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची जी काही प्रोसेस आहे, त्याच्यामधला जो प्रोग्रेस आहे, त्याच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तर ह्या प्रकारे या 3 गोष्टी तुम्ही जर फॉलो करायला सुरुवात केली, तर तुमच्या विचारांमुळे तुमच्या आयुष्यात जो काही प्रॉब्लेम आहे, कार्मिक, मानसिक किंवा स्पिरिच्युअल सपोर्ट घेण्यासाठी जो तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळत नाहीये किंवा सोल्युशन शोधताय, तर ही गोष्ट केल्याने ते सोल्युशन तुम्हाला 100% सापडणार आणि तुम्ही त्या निगेटिव्हिटीपासून, त्रासापासून मुक्त होणार. तर फॉलो करा आणि आपल्या आयुष्यात सक्सेसफुल व्हा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला खूप एन्करेज करतात नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या आयुष्यात या गोष्टी अप्लाय करून सक्सेसफुल राहायला, स्वतःला अपग्रेड करायला विसरू नका. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.